हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला तर आज आहे संडे आणि आज संडेला आम्ही चाललेलो बाहेर नंदेश वगैरे. तर सगळ्यांची एक्सायटेड जायला आणि ही छोटी तर खूपच एक्सायटेड होती. सगळ्यांना बाय 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 करत चाललेली. तर तयार पण व्हायला देत नव्हती ती व्यवस्थित कोणालाच. तिने खूप गोंधळ केला जायला. मग फायनली रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर पण तिला आमच्याकडे यायचं नव्हतं. तिला तिच्या पप्पाकडे जायचं होतं पुढे बसायला. तिला कसं आम्ही घेतलं, खाऊ वगैरे दाखवून आमच्याकडे बसवून घेतलं. आणि मग मध्ये आम्ही छबूला पण पिक करणार होतो आणि तिच्या पप्पांचं पण एक काम होतं, तर आम्हाला तिथे वेळ लागला. मग काम कंप्लीट केलं आणि मग छबूला पिक केलं आणि मग तिथून छबूला पिक केल्याच्या नंतर आम्ही परत निघालो जायला. आणि मध्येच बाबू झोपलेली, बाबू खूप झोपेत होती. जायचं होतं म्हणून घरी झोपलीच नाही ती. आणि मग गाडीमध्ये झोपून गेली. ऑटोमध्ये बसल्यावरती थोड्या वेळाने झोपली ती. आणि नंतर एंजलने, बाबू झोपलेली तर एंजलने चान्स मारला आणि तिने तर एवढी मस्ती केली. मग छबू बरोबर तर खूपच दोघींची खूप मस्ती सुरू होती, एंजल आणि तिची. आणि मग नंतर फायनली आम्ही खूप वेळानंतर, म्हणजे खूप उशीर झाला, आम्हाला लेट झाला. निघालेलं लवकर पण मध्येच कामं होती तर लेट झाला. आणि मग तिथून गेल्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो फायनली घरी गेल्याच्यानंतर सगळी चिल्लर पार्टी एकत्र आली की हे बघा हा असा गोंधळ त्यांनी केला तिथे. आणि मग दीदीने चहा वगैरे केली, चहा घेतली, थोडंसं बोललं सगळ्यांबरोबर आणि मग घरी यायला निघाली. मग खाली आल्यावरती बाबूला दिसली माऊ. मग ती काही वर यायला तयार नाही आणि आमच्या चावीचा पण झाला गोंधळ. आणि मग माऊबरोबर थोडा वेळ खेळून मग फायनली आम्ही वर आलो. वर आल्याच्यानंतर सगळेजण फ्रेश झाले, जेवण वगैरे केलं. आणि नंतर बाबूला द्यायची होती वाव, पण ती वाव आमच्याकडून तर घेतच नाही. तुम्ही ब्लॉगमधून बघितलेलं असेल, ती वाव घ्यायला खूप रडते. तर सर्दी जाम झाली. मग तिचे पप्पा बोलले दे मीच देतो. त्यांना म्हटलं पण नको, ती झोपल्यावरती देऊया. पण नाही, त्यांनी दिली. पण मग ती शांत घेते त्यांच्याकडून मस्त, काहीच नाही. थोडी तरी तिने घेतली तिच्या पप्पाकडून वाव. तिला खूप तिचे पप्पा आवडतात बाबूला. मग तिने वाव घेतली. मग असा आमचा संडेचा दिवस संपला.